दिग्रस वाळू निलावातील उर्वरित निलाव संपला असतानाही शासनाकडून 6 पावतेची मंजुरी प्राप्त करून दिग्रस वाळू साठ्यामधून केवळ 15 ब्रास पावतीनुसार परवानगी असताना बारागाव, नांदूर, दिग्रस हद्दी येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने रात्रंदिवस 4-4 ब्रास वाळू वाहनातून चोरी होत असताना जवळपास 70 ते 80 गाड्या वाळू वाहतूक केल्याचे दिसत आहे। वाईल्ड स्टॉकची परिस्थिती पाहिल्यावर दिसून येते महसूल नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवला जात आहे। शासनाच्या मालमत्तेची दिवसाढवळ्या लूट होत असून या प्रकरणी बेकायदेशीर वाहतूक व वाळू चोरी होत असताना राहुरीचे महसूल प्रशासन मात्र गप्प बसल्यामुळे संशय निर्माण झाला आहे। वाळू तस्कर हे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून पावतेच्या मदतीने बोगस व चोरीची वाळू बेधडक रात्रंदिवस वाळू वाहून नेत आहे। या प्रकरणी कारवाई का होत नाही? मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी आपल्या पदाचा योग्य वापर करत नसल्यामुळे वाळू माफियांनी चांगल्या प्रतीची वाळूची खुलेआम लूट करत आहेत। हे असे असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। दिग्रस, बारागाव, नांदूर, मुळा डॅम रस्त्याच्या मार्गे चोरीची वाळू वाहतूक होत असून महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालू असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीचा व वाळू तस्करांना पालकमंत्री, महसूल मंत्री काय करताय असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी या प्रकरणी कारवाई होईल का याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। न्यूज 14 साठी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।